भद्रा मारुती मंदिर हे भगवान हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे। या मंदिरातील हनुमानाची मूर्ती शयनावस्थेतील आहे। शयनावस्थेत असलेलं असं हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाचं मंदिर आहे। भद्रा मारुती मंदिर हे छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथे आहे। खरं तर खुलताबादचं मूळ नाव भद्रावती, पुढे रत्नापूर म्हणून देखील खुलताबादला ओळखलं जात असे। येथे असलेलं हे हनुमानाचं मंदिर फार प्राचीन आहे। प्रसिद्ध वेरूळ लेण्या तसेच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून भद्रा मारुती मंदिर हे फक्त 4 किलोमीटरवर आहे। या मंदिराबाबत एक आख्यायिका देखील आहे। ती अशी: भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता। राजा भद्रसेन हा भगवान श्रीरामाचा उत्कट भक्त होता व तो भगवान रामाच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे। एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना ही गाणी ऐकू आली। रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकत भगवान हनुमान त्या ठिकाणी उतरले आणि ते मंत्रमुग्ध झाले। त्यांनी तेथे एक भव्य योगमुद्रा धारण केली, त्याला भाव समाधी असे म्हणतात। काही वेळाने गाणी संपल्यानंतर राजा भद्रसेन श्री हनुमानांची ही मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला। त्याने नमस्कार करून श्री हनुमानजी यांना येथेच कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान श्रीरामाच्या भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली। अशा रीतीने श्री हनुमानजी भद्र म्हणजे शांत मुद्रेत येथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचे वास्तव्य करत आहेत। निद्रावस्थेत असलेल्या श्री हनुमानांची भारतात अजून 2 ठिकाणी मंदिरं आहेत। एक म्हणजे प्रयागराज येथे, तर दुसरं म्हणजे मध्य प्रदेशातील जामसावली येथे आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत। तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।